हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, MPSC राज्यसेवाची ॲन्सर की 17 दिवसात म्हणजे कालच आलेली आहे. म्हणजे पहिली ॲन्सर की आयोगाने दुसऱ्या दिवशी आणि सेकंड ॲन्सर की 17 दिवसात आपल्याला टाकलेली आहे. त्यासोबतच MPSC राज्यसेवाचं शुद्धपत्रक आलं, त्यानंतर सेकंड ॲन्सर की आलेली आहेत. 6 प्रश्न त्याच्यामध्ये कॅन्सल आहेत आणि 4 प्रश्नामध्ये त्या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे. तर बघा, आता कंबाईनबद्दल बी सेम गोष्ट होणार आहे, कारण की कंबाईनची ॲन्सर की सुद्धा एका दिवसामध्ये आलेली आहे आणि निकाल पण लगेच लागणार आहे. तर बघा, आता हे कधीपर्यंत लागू शकतो त्या संबंधी आपण टेंटेटिव्ह बघूयात. तर बघा, राज्यसेवाची पहिली जी ॲन्सर की होती ती 1 दिवसात आली, दुसरी 17 दिवसात आली आणि निकाल आज उद्या लागणारच आहे, कारण की आयोगाने शुद्धीपत्रक देखील प्रसिद्ध केलेलं आहे. त्यामुळे आज उद्या निकाल लागेलच. तसंच सेम कंबाईनमध्ये आता आपल्याला बघायला मिळू शकतं. कंबाईनची एक्झाम 14 तारखेला झाली होती, लगेच 15 तारखेला आयोगाने ती ॲन्सर की टाकलेली होती, नाही का. 15 तारखेला म्हणजे 1 दिवसातच ती ॲन्सर की आली. आता बघा, जर राज्यसेवेचा विचार केला 17 दिवसात, तर आपण असं एक्सपेक्ट करू शकतो की 1 ते 5 जुलैमध्ये लगेच सेकंड ॲन्सर की येईल कंबाईनची आणि 5 ते 10 दिवसामध्ये 5 ते 10 जुलैला हा निकाल लागण्याची शक्यता आहे. थोडेफार कंबाईनमध्ये मुलं जास्त असल्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो, परंतु 15 जुलैपेक्षा जास्त वाट बघावी लागणार नाही, हे आता निश्चित झालेलं आहे. 15 जुलैपर्यंत निकाल लागलेला राहील कंबाईन गट ब चा. एका दिवसात ॲन्सर की आलेली आहे. दुसरी ॲन्सर की 1 ते 5 जुलैमध्ये येईल आणि रिझल्ट हा 5 ते 10 जुलैपर्यंत येणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही आता पॅनिक होऊ नका. 5 डिसेंबरला समथिंग मेन्स आहे, मेन्सला खूप टाईम आहे. त्यामुळे थोडंसं तुम्हाला रेस्ट घ्यायचा असेल तर रेस्ट घ्या. कंबाईनवाल्यांचं सांगतो आहे, राज्यसेवावाल्यांनी 85+ मेन्स सुरू करा. ओपन OBC NTC मेल आणि ज्यांचं कंबाईनला मार्क्स थोडेसे तळ्यात मळ्यात वाटत आहे त्यांनी अजून थोडीशी वाट बघा, थोडं पॅनिक होऊ नका. 5 डिसेंबरला एक्झाम आहे, तरी तुम्हाला आता निकाल आपल्या जुलैमध्ये लागल्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे बरेच महिने तुम्हाला मेनच्या तयारीसाठी भेटणार आहेत. त्यामुळे तुम्ही काही जास्त पॅनिक होऊ नका. निकाल आपल्याला 15 जुलैपर्यंत पाहायला मिळेल.